ए बाबा ते वळवते 100% आमच्या घरात राहायची माहिती आहे आज वळवते. हा तू आहेस का पूजा करत म्हणजे केक चांगला घेऊया घेऊया इथं ठेवा इथं ठेवा. केक कुठं घ्यायचं तुम्ही इथं घेऊया मिस्टरच्या त्यांच्यात घेऊया तर बरं बघूया ठेव मी पूजा करतो. हां ओके रमेश अवाहिनी देवता भ्यो नमो नमाय धात कालो भगवत पुष्पम दर्पयामि धूपदीपं कुंदर्शयामि उद्बत्ति वडावळ समुद्रगंधाढ्यो गंधत्वा अग्रे संदेवाणां धूपो यं मुदिलेदं आरती अज्जत वर्षायुत वाहिनी वजनदीपं गृहाणि देशे लोक्यं दिवरा आरती वडा अज्जत वर्षायुत वाहिनी वजन तिथं नाही काय वळायचं फक्त देवाला तिकडे जा की उद्बत्ति दे की आरती वडा अज्जत वर्षायुत वाहिनी वजन या दीपं गृहाणि देशे लोक्यं दिवरा दिव्यो दीपंदर्शयामि ठेवून टाका धूपदीपान ते नैवेद्य दारुदा साविद फळा याच्यामध्ये प्रसादमध्ये गुळ पाणी घेऊन जातात नैवेद्य सह्या प्रसाद घेऊन प्राणा हे स्वाहा पाण्याच्या प्रमाणे स्वाहामध्ये प्रार्थनामध्ये गम कृपयामी पुनर्नैवेद्यम प्राणा हे स्वाहा पाण्याच्या प्रमाणे स्वाहा उत्तरापश्चिमांतर क्षारांतर क्षारांतर करत वर्णात उपवासात विड्या पण गेला भोगी पदामुळे योगारी लक्षणांतर महापराध मार्गी राज महाप्रभू सावधान दीपक कथा प्रारंभ करू कथा एकाला कोण येणार असते तर येऊन बसावं. सरपले कोणत्या अर्थाने दादा त्या मला सांगावे त्यावर सुचवतात. पूर्वी नारद हा प्रश्न श्री विष्णू विचारला होता त्या केली मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर असा तेथे आल्यानंतर जनगण सर्वजण खूप दुःख भोगत आहे असं समजले. तेव्हा लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. ते तिथे विष्णूची स्तुती करून तिला प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले आपली कृपा असेल तर पृथ्वीच्या लोकांचं दुःख नशित असं काय मला उपाय सांगावा. त्या एकूण श्री विष्णू आले बाहेर पडले. श्री विष्णू आले नारदा मी तुझ्या प्रसन्न आहे स्वर्गात का मृत्यू लोकात कोणाही माहीत नसले असे पुण्य कार्य करून तुझा सांगतो. हे वर्त करणारा सरपण सुख बघून शेवटी मोक्षपदात होतो. हे वर्त दुःखाचा नाश करणार असं धनधान्य सौभाग्य संपत्ती देणार आहे. याला सत्यनारायणाचे व्रत समजतात. सूर्यात दूध फुलं सर्वजण दोन केव्हा पूजा करावे. केळी दूध तूप साखर वा सवा पावशे किंवा 1.25 किलो घेऊन ज्या प्रसाद सत्यनारायण अर्पण करावा. आपले बंधू बांधव त्यांच्यासह सत्य कथा ऐकून ते प्रसाद भक्षण करावा. सर्वांसह भोजन करावे. ही पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. हरे नमः हरे नमः हरे नमः. हे सत्यनारायणाचा पहिला अध्याय समाप्त झाला. बोला कुंडली कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. अध्याय दुसरा सुप्रसाद म्हणजे मी सत्य कथा सांगतो. आता ते ऐकावे. पूर्वी हे व्रत कोणी केले होते ती कथा ऐकावी. सुंदर पवित्र अशा वारंगा माझ्याकरिता एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्य त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता म्हणून पृथ्वीवर हिंडत असे. त्याचे दुःख पाहून भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या ब्राह्मणाला म्हणाले हे ब्राह्मणा तुझे दुःख पाहून मला दया येते. तो तसं दुःखाचे नाश करणारे सत्यनारायण महाराजांचे पवित्र असे व्रत कर. आज त्या ब्राह्मणाचे पूजेचे विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पूजा करायचा निश्चय करून नगरात भिक्षेसाठी गेला असता तर पुष्कळ द्रव्य मिळाले. त्याने पूजेचे सर्व सामान उत्तम प्रकाश बांधवांसह मित्र ब्राह्मणांकडे वेळेसाठी खास सांगून घेतले. त्यामुळे तो दारिद्र्य झाला व पूर्ण सुखी झाला. एक दिवस असे फुलं घालायची. तो एक दिवस असं सत्य पूजा करत तेथे एक मोळीविका तहान आला होता. सत्य पूजा करता चाललेली पाहून तो तेथे जावला. त्याने हात धुवून प्रार्थना केली नमस्कार केला तीर्थप्रसाद भक्षण केला व हे कोणते व्रत आपण करत आहात आज त्या मोळीविकाला विचारला. असं ते ब्राह्मणाला विचारणार. त्यावर त्या मोळीविकाने त्या ब्राह्मणाच्या पूजेची माहिती सांगितले. त्याने ब्राह्मण दुसऱ्याची पूजा करते. त्याप्रमाणे मोळीविका दुसरीची पूजा करायचा निश्चय करून नगरात गेला असता त्याला मोळीविकून पुष्कळ असे द्रव्य मिळाले. आणि पूजेचे सर्व सामान उत्तम प्रकारे इष्ट बांधवांसह सत्याने यथासांग पूजन केले. त्यामुळे तोही दारिद्र्यात मुक्त झाला व पुढे सुखी झाला. या लोकात सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. हरे नमः हरे नमः हरे नमः. इथे सत्यनारायणाचा दुसरा अध्याय संपतो झाला. बोला कुंडली कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. अध्याय तिसरा सुप्रसाद फुलं लावत राहा. सुप्रसाद म्हणजे मी आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतो. आता ते ऐकावी. पूर्वी उल्लाम नावाचा एक सत्यवती भक्तिमत राजा गेला. त्याची पत्नी प्रतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर सत्याच्या पूजन करत असता. ते साधू नावाचा एक वाणिया होता. त्या साधूने संतती नसल्यामुळे फार दुःखत असे. तेव्हा व्यक्त करायचा निश्चय केला. त्या साधूने नमस्कार केला. त्याला तीर्थप्रसाद भक्षण केला व समेत तीर्थप्रसाद घेऊन आपल्या घरी गेला. आपल्या लीलावती नावाच्या पुत्रीला आपण केलेला नमस्कार सांगितला. सत्य कृपा आशीर्वादाने प्रसादाने
लीलावतीची पत्नी गर्भवती राहिली, त्यामुळे ती लीलावतीची पत्नी गर्भवती राहिली. तिला लीलावतीची पत्नी गर्भवती राहिली. मनोहर एक सुंदर कन्या प्राप्त झाली. तिचे नाव तिने कलावती असे ठेवले. ती चंद्रेच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढलेली होती. पण दुर्भाग्याने सत्यवतीची आठवण झाली. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी आपण सत्यवतीचे पूजन करू असे कवी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाली. तिचे नाव कांचन नव्हतं का योग्य वाहनाच्या मुलाबरोबर ठरवले. मोठा आनंद मग साधं जीवन दिले. पण त्यावेळी दुर्भाग्याने जर सत्यवतीची आठवण झाली. तो साधवने थोडे व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीवर असणाऱ्या रत्नपुरी नगरात म्हणजे आत्ताच्या रत्नागिरी नगरामध्ये गेला होता. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर सत्याच्या भयंकर असे दुःख झाले. तेथील राहणाऱ्या चंद्रकेतूच्या वाड्यात चोरी झाले. वज्र घेऊन चोर पळू लागले. राज दबाटाकडे घाबरले व शेजारी असलेल्या साधूच्या घरी त्यांनी चोरीसह सामान टाकून दिले. 8 महिन्यापूर्वी राजू झाले. त्यांनी वाल्याला चोर समजून पकडून राजाचे उभे केले. राजाने फारसा विचार न करता त्याला बंद काढले. इकडे साधवाल्याच्या घरी चोरांनी सर्व लुटून नेले. तर त्याची बायको मुलगी याला आत्महत्या दुखवणं त्या घरोघरी भिक्षा मागत फिरवल्या. त्या धोक्याने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे पूजा आणि कथा चाललेली पाहून ती तेथेच थांबली. तिने हात धरून प्रार्थना केली, नमस्कार केला, तीर्थस्थान दर्शन केलं व परत घरी आली. आई इतकं कुठं विचारत असा त्याचं वाक्य आपल्या आईला सांगितली. मग त्या साधूच्या पत्नीला पूर्वी केलेल्या नवसाची आठवण झाली. तिला हात जोडून पाठ मांडून सत्याचे थासांग भजन केले. त्यामुळे ती साधू सत्याचे पूजन केले. त्यावेळी ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांच्या अपराध माफ करून आपण मला क्षमा करावी. तेव्हा सत्यनारायण प्रभू म्हणाले, सत्यनारायण प्रभू संतुष्ट होऊन त्या चंद्रकी तू राजाला स्वप्नाचा केले. हे राजा, जे 2 वाणी तू बंदी ठेवल्यास त्या सगळ्या सोडून दे. त्याचप्रमाणे धन त्याला पृथ्वी त्याला वस्त्र दे, त्याला अलंकार दे. आज धन समर्थ अदृश्य राजाची समोर दुसरी सर्व सांगत असतात.